हॅलो हॅलो. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना असेल वारधोळी वर्सेस गोवे चिंचवली. पहिल्या चेंडूवरती 4 धाब्याने खातं खोललंय. समाधान गोलंदाजी मार्फत असेल. सिंगल धावेने धावसंख्या 1 ने वाट धावसंख्या होते 5. एक दिन होता आमच्या इथला पोरगा पण त्याचा बाईक जरी झाली पण तो गायला टॉस कोण निघाला टॉस कोणी निघाला टॉस वारदोळी स्ट्राईकला येतो संदेश पाटील. ऑफसाईडच्या दिशेने मारलाय. पॉइंट मध्ये चेंडू जातोय. चेंडू फरार होतोय 4 धाब्यांसाठी आणि खणखणीत चौकार. धावसंख्या होते 9. हॅलो. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहतोय जो रंगतोय सामना जो 2 संघांमध्ये आपण बलाढ्य असे संघ आपण पाहतोय. वारधोळी विपक्ष गोवे चिंचोली या 2 संघांदरम्यान दोन्ही संघांनी पराभूत एक संघाला करून मात्र दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळवला. हे दोन्ही संघ प्रथमतः एकमेकांसमोर खेळताना आपल्याला पाहतोय. तर या सामन्यांमधला पहिलं षटक प्रगती पथावरती असताना धावसंख्या झाली ती तब्बल 9 वरती. तर पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय फलंदाज. हा मात्र चेंडू सरसावलाय. चेंडू ट्रॅव्हल करतोय, सरळ जातोय सीमा पार चौकारावरती. पंच आपल्याला दर्शवत आहेत ह्या चौकारांनी वैयक्तिक 8 या धावसंख्येवरती खेळतोय संदेश पाटील. तर साथ देतोय आकाश वैयक्तिक 5 या धावसंख्येवरती. धावसंख्या झाली ती पहिलं षटक प्रगती पथावरती असताना 13 या धावांवरती पोहोचलाय. प्रथम फलंदाजी करत असताना गोवे चिंचोली संघ खोपोली विभागातील एक नामवंत संघ ज्याची उन्नती आपण पाहिली गेली होती तोच संघ समोर आहे वारधोळी यांच्या. पुढील चेंडू बॅटची कडा लागते मात्र इथे थोडासा चाचपडतो क्षेत्ररक्षक. मात्र चेंडू उचलणार फेकणार मात्र इथे तटस्थ राहतात दोन्ही फलंदाज. मात्र इथे डॉट चेंडूची सांगता होते. या डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र स्थिर आहे. धावसंख्या आहे ती 13 या धावांवरती प्रथम फलंदाजी करत असताना. 3 षटकांचा सामना असणार आहे. 3 षटकांमध्ये किती धावा जमवणार किती धावांवरती रोखणार हा मात्र आपण पाहणार आहोत. हा मात्र चेंडू हवेमध्ये जातोय. इथे थोडासा चाचपडतोय क्षेत्ररक्षक. याच दरम्यान याचा फायदा उचलतात ते दोन्ही फलंदाज. तर ह्या 2 धावा मिळतायत प्रथम फलंदाजी करत असताना गोवे चिंचोली संघाला. ह्या 2 धावेनिशी धावसंख्या वाढेल. धावसंख्या झाली ती तब्बल 15 या धावांवरती पोहोचतोय. पहिलं षटक संपतंय. सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चांगला फलंदाजीचा भरणा असणारा गोवे चिंचोली आपल्याला पाहायला मिळतोय ज्याच्यामध्ये आपण पाहतोय आकाश पाटील आणि साथ देतो संदेश पाटील जो वैयक्तिक संदेश पाटील खेळतो वैयक्तिक 10 या धावसंख्येवरती. तर आकाश पाटील खेळतो वैयक्तिक 5 या धावसंख्येवरती. पहिलं षटक संपतंय. 3 षटकांचा सामना असणार आहे. समाधान याला मात्र कुठली सफलता प्राप्त करता आली नाही. मात्र इथे दुसरा गोलंदाज आपण पाहतोय तेजस शेळके. तेजस गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय. तर समोर फलंदाज आपण बघतोय जो वैयक्तिक 5 या धावसंख्येवरती खेळताना आपल्याला दिसतोय आकाश पाटील. चेंडू बॅटची कडा लागते. चेंडू उचलणार फेकणार. याच दरम्यान 1 धाव मिळते. आकाशाला 1 धाव मिळते. संघाला 1 धावेनिशी का होईना हळूहळू पुढे सरकताना आपल्याला
तेजस शेळके हा दुसरा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकांचा सामना असणार आहे. जर आपण पाहायला गेलो पहिलं षटक फेकलं गेलं होतं, समाधान याने एक समाधानकारक धावसंख्या जमवली आहे ह्या दोन्ही फलंदाजांनी प्रथम फलंदाजी करत असताना. मात्र इथे दुसरा गोलंदाज आपण बघतोय तेजस. पहिला चेंडू समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनं धावसंख्या 1 देते, मात्र संघाची धावसंख्या झाली ती 16 या धावांवरती. सुंदर चेंडू टप्पा खाल्ल्यानंतर थोड्या आतल्या गतीने येतोय, मात्र इथे चकतोय हा फलंदाज संदेश. हा फलंदाज आपण बघतोय उजवं डावरं असं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतं. ह्या दोन्ही कॉम्बिनेशन्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की थोडंसं चाचपडताना दिसत आहेत हे वार्दुली संघाचे क्षेत्ररक्षक. सुंदर चेंडू होता, मात्र इथे थोडासा फंबल झालाय. मात्र चेंडू जातोय सीमा पार षटकारावरती. तर या षटकाराच्या मदतीने धावसंख्येला चांगला आकार येईल. धावसंख्या झाली ती तब्बल 22 या आकड्यांवरती पाहताना दिसतोय आपल्याला. सुंदर चेंडू टप्पा खाल्ल्यानंतर थोडासा आतल्या गतीने जातोय, मात्र इथे पुन्हा एकदा बीट होतोय फलंदाज आणि धावसंख्या मात्र स्थिर आहे. धावसंख्या झाली ती तब्बल 22 या आकड्यांवरती आपण बघतोय. पहिलं षटक फेकलं गेलं होतं समाधान यानं, दुसरं षटक फेकतोय तेजस. अद्याप 4 चेंडूंचा खेळ संपलाय. हा मात्र चेंडू बॅटच्या रडार मध्ये चेंडू जानला परकला आणि सरळ पोहोचवला सीमा पार षटकारावरती. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या मात्र उच्चांक गाठल्या. धावसंख्या झाली ती तब्बल 28 या धावांवरती, ज्याच्यासाठी संघाच्या संघनायकाने पाचारण केलं त्याचं काम पूर्ण करताना दिसतात हे दोन्ही फलंदाज. गोलंदाज पुन्हा एकदा तयार तेजस. हा मात्र चेंडू पॅडला लागतोय, चेंडू सरळ जातोय गोलंदाजाच्या हातामध्ये. मात्र इथं षटक संपतोय. तर ह्या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती तब्बल 28 या धावांवरती. जर आपण पाहिलं गेलं तर पहिलं षटक फेकलं गेलं होतं समाधान यानं, याला तब्बल 15 धावा कुठून काढल्या गेल्या होत्या. मात्र तेजस यांनी सुरुवातीचे सुरेख 3 चेंडू टाकले गेले होते. मात्र येणाऱ्या 3 चेंडूंवरती खरपूस समाचार घेत 18 ह्या धावा जमवल्या या दोन्ही फलंदाजाने. सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आता शेवटचं षटक असणार आहे. शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमवणार, कारण तब्बल 28 धावांवरती खेळताना दिसत आहे ते गोहे चिंचोली संघ, ज्याच्यामध्ये आपण बघतोय फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं संघाच्या संघनायकाने आकाश पाटील, जो वैयक्तिक 5 या धावसंख्येवरती खेळतोय. तर सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली संदेश पाटील, ज्याने 2 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 23 या धावसंख्येवरती खेळताना आपल्याला दिसतोय. मात्र शेवटचं षटक फेकताना दिसतोय आपल्याला विनय भोईर. पहिला चेंडू मात्र थोडासा स्लो डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर चेंडू पडलाय आणि सरळ जातोय स्क्वेअरच्या दिशेने. तर 1 धाव बोनसच्या स्वरूपाने मिळते. धावसंख्या 29 या धावसंख्येवरती पोहोचते. बॅटची कडा लागते, मात्र इथे यष्टीरक्षक कुठल्या प्रकारची चूक करत नाही. मात्र इथे परतावं लागेल आकाश पाटील या फलंदाजाला वैयक्तिक 5 या धावसंख्येवरती खेळताना, ज्याच्यामध्ये 1 चौकाराचा मोबदला नक्कीच मिळाला असेल ते म्हणजे आकाश पाटील याला. मात्र कौतुक करावं लागेल विनय भोईर यानं. पहिला चेंडू जरी स्क्वेअर फेकला गेला असला, मात्र दुसऱ्या चेंडूवरती सलग विकेट प्राप्त करताना दिसतोय विनय भोईर.
मात्र तिसऱ्या क्रमांकावरती आपण बघतोय अक्षय पाटील हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमतः स्ट्राईक एंडवरती पोहोचताना दिसतोय. मात्र नॉन स्ट्राईक एंडवरती आपण बघतोय संदेश मात्र सरसावताना, खेळण्यासाठी सरसावताना दिसतोय. अक्षय पाटील तिसऱ्या क्रमांकावरती. 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. धावसंख्या स्थिर आहे 29. या धावसंख्येवरती विनय भोईर याच्यावरती मोठी जबाबदारी. हा मात्र चेंडू पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू पंचांनी खराब दर्शविला आहे. स्क्वेअरच्या स्वरूपामध्ये एकदा मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या 30 या धावांवरती पोहोचलाय. प्रथम फलंदाजी करत असताना चिंचोली गोहे संघ. हा मात्र त्याच गतीने टाकतोय आणि इथे बॅटची कडा लागते. चेंडू जातोय, सरळ निसावतोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. मात्र इथे सलग दुसऱ्या चेंडूवरती दुसरी सफलता मिळते विनय भोईर याला. सुंदर गोलंदाजी आपण पाहायला मिळाली ती म्हणजे विनय याच्या सर्वाधिकार. पहिला चेंडू खराब, नंतर विकेट, परत खराब, नंतर विकेट. मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आपल्याला दिसतोय विनय भोईर. मोठी जबाबदारी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे विनय याच्या खांद्यावरती. संघाच्या संघनायक आपण बघतोय विनय याला थोडेसे कानमंत्र देताना दिसतोय. कारण धावसंख्या जर व्हायचा विचार करायला गेलो तर धावसंख्या तब्बल 30 या धावांवरती पोहोचलाय प्रथम फलंदाजी करत असताना. मात्र चौथ्या क्रमांकावरती बघतोय रोनित पाटील हा फलंदाज. फुलटॉस गतीचा चेंडू होता. मात्र इथे थोडीशी चूक करतोय यष्टी रक्षक. सुंदर चेंडू टाकला गेला होता. मात्र तो दोन्ही क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू जातोय सरळ सीमा पार चौकारावरती. या चौकाराने बोनसच्या स्वरूपामध्ये धावा मिळतील. त्या म्हणजे गोहे चिंचोली संघाला या 4 धावेची धावसंख्या वाढेल. धावसंख्या झाली ती 34 या धावांवरती. कौतुक करावं लागेल विनय भोईर याचं. जाखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय. या दोन्ही फलंदाजांना कुठल्या प्रकारची मोठी खेळी, मोठी फटकी मात्र खेळून देत नाही. सुंदर गोलंदाजीचा नमुना आपल्याला पाहायला मिळतो विनय भोईर याच्या स्वरूपामध्ये. हा मात्र चेंडू आता मात्र थांबणार नाहीये. चेंडू जाणला, परकला, सरळ पोचवला सीमा पार चौकारावरती, षटकारावरती. तर या षटकाराच्या मदतीने वैयक्तिक 10 या धावसंख्येवरती गेलाय फलंदाज रोनित पाटील. तर संघाला नेऊन ठेवले 40 या धावांवरती. चेंडूची पूर्तता करायची आहे. चला, आयोजकांना विनंती आहे की आपण चेंडूची पूर्तता करायची आहे. अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. धावसंख्या 40 वरती पोहोचलाय. प्रथम फलंदाजी करत असताना चिंचोली गोहे संघ. सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. हा मात्र चेंडू पुन्हा एकदा त्याच गतीने मारण्याचा प्रयत्न होता. बॅटला चांगला कनेक्ट होत आहे. चेंडू जातोय पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार. शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. हा पुन्हा एकदा सलग तिसरा षटकार येतोय. सुंदर फलंदाजी, अप्रतिम फलंदाजी, ब्युटिफुल शॉट्स आपल्याला पाहायला मिळाले. सलग 3 चेंडूंवरती 3 षटकार पाहायला मिळाले. ते म्हणजे फलंदाज रोनित पाटील याच्या स्वरूपामध्ये.
मात्र इथे धावसंख्या झाली 52 आणि 53 धावांचं मोठं आव्हान ठेवलंय ते म्हणजे वारदोली संघासमोर. वारदोली संघ हे आव्हान कशा पद्धतीने पार पाडणार, काय रणनीती असणार, कुठल्या पद्धतीने बॅटिंग लाईनअप असणार हे आपण नक्कीच पाहायला गेलं जाणार आहे. कारण दूरवरून आलेला हा संघ आपण बघतोय पनवेल तालुक्यामधून आजच्या भरेतून 4 टीम्स आपण इथे पाहायला मिळाल्या होत्या. पहिलं होतं कासप, नंतर वारदोली, नारपोली आणि खांदा असे 4 टीम्स पनवेल तालुक्यामधून आपले नशीब आजमावायला आपण पाहायला मिळाले. तर याच्यामधले आपण जर बघायला गेले तर 3 टीम्स पहिल्या फेरीतील सामने पार करत दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळवला या 3 टीमने. याच्यामध्ये आता पहिला सामना आपण बघतोय, दुसऱ्या फेरीतील पहिला सामना वारदोली विपक्ष चिंचोली गोहे या संघाचा. कारण जर बघायला गेलं रन रेटचा जर विचार केला गेला पहिल्या दोन षटकांमध्ये साधारणतः 28 धावांवरती रोखलं गेलं होतं. मात्र येणाऱ्या 3 चेंडूंवरती 3 षटकार लावत सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली आणि तब्बल 52 धावांवरती पोहोचवलं ते म्हणजे प्रथम फलंदाजी करत असताना चिंचोली गोहे संघ. मात्र हा टार्गेट कशा पद्धतीने हँडल करतील ते म्हणजे वारदोली संघ हे बघणार आहेत. तर मी विनंती करतो खांदा संघाचा संघनायक आणि नारपोली संघाचा संघनायक आपण टॉसविन साठी यायचं आहे. तर प्रथम फलंदाजीसाठी आपण बघतोय अर्जुन आणि जयवंत हे दोन्ही फलंदाज आपण बघतोय. तर गोलंदाजसाठी आपण पाहतोय गोलंदाज आकाश पाटील जो पहिला चेंडू उजव्या एसटीच्या बाहेरून जाणारा पंचांनी मात्र खराब दर्शवल्या धावांना सुरुवात होत आहे. 52 धावांचं पाठलाग करायचंय, माफ करा 53 धावांचं पाठलाग करायचंय. मात्र इथे पहिला चेंडू स्क्वेअरच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. हा मात्र चेंडू बॅटला स्पर्श करतोय, चेंडू उचलणार फेकणार त्या दरम्यान 1 धाव पूर्ण करतात हे दोन्ही फलंदाज. तर खातं उघडतोय अर्जुन वैयक्तिक 1 या धावसंख्येने. तर संघ पोहोचलाय पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर 2 या धावांवरती. प्रथमतः स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय जयवंत मिसाळ, एक हार्ड हिटर बॅट्समन, यंदाच्या मोसमामध्ये एक चांगल्या फॉर्म मध्ये असणारा हा फलंदाज आपण पाहतोय. स्फोटक फलंदाजी मधून त्याची ओळख निर्माण केलेला असा हा फलंदाज आपण बघतोय जयवंत मिसाळ. पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता आडव्या बॅटने, मात्र लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते. एका धावेनिशी धावांना सुरुवात होते. धावसंख्या झाली ती दुसऱ्या चेंडूच्या समाप्तीनंतर 3 या धावांवरती. तर
संघाचा संघनायक यांना विनंती करतो की आपण टॉस साठी यायचं आहे. अर्जुन हा मात्र चेंडू उजव्या इष्टीच्या बाहेरून जाणारा पंचांनी पुन्हा एकदा स्क्वेअर घोषित केला आणि मात्र इथे रिव्ह्यू घेतात वाईड साठी. नारपोली संघ टॉस विन झालेला आहे. खांदा विपक्ष नारपोली असा बिग फाईट आपल्याला पाहायला मिळाले. दोन्ही असे बलाढ्य असे संघ एक एक राऊंड मारत सेकंड राऊंड मध्ये प्रवेश मिळवलाय. अंपायर्स कॉल व्हाईट बॉल आहे. मात्र इथे स्क्वेअरच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते. धावसंख्या 4. हा मात्र चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न होता, असफल ठरला. बॅटला स्पर्श करून चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये दरम्यान उचलणार फेकणार 1 धाव पूर्ण करतो. एका धावेने 5 या धावांवरती पोहोचतोय. सुंदर चेंडू अडवला गेलाय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. मात्र इथे 1 धाव मिळते जयवंताला, 1 धाव मिळते वारदोली संघाला. एका धावेनिशी धावसंख्या अलगच पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 6 या धावांवरती. 53 धावाचा पाठलाग करत असताना मात्र इथे थोडस मोठी खेळी आपल्याला पाहायला मिळत नाही या दोन्ही फलंदाजांकडनं. प्रयत्न मात्र सफल ठरतात या दोन्ही फलंदाजाचे. अर्जुन पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती. हा मात्र चेंडू हवेमध्ये सुंदर शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. ताकदीचा पूर्णपूर वापर करतोय. मात्र इथे जातोय चेंडू सरळ सीमा पार षटकारावरती. तर या षटकारानिशी धावसंख्या झाली ती म्हणजे 12 या धावांवरती. शांत संयमी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. या दोन्ही संघांदरम्यान कुठल्याही प्रकारचं दडपण प्रेशर न घेता शांत आणि संयमी खेळी आपल्याला पाहायला मिळते या दोन्ही फलंदाजांकडनं. कारण जर बघायला गेलं मोठी धावसंख्या जरी असली तरी संयमाने क्रिकेट आपल्याला खेळताना दिसतात हे दोन्ही फलंदाज, ज्याच्यामध्ये अर्जुन आणि जयवंत मिसाळ हे दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. 53 धावाचा पाठलाग, त्यात 12 धावा जमवण्यामध्ये यशस्वी ठरले हे दोन्ही फलंदाज. पुन्हा एकदा त्याच गतीने खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे असफल ठरलाय फलंदाज. मात्र इथे सर एक चेंडू शिल्लक आहे का? वाईट 2 आहेत ना? एक चेंडू शिल्लक असेल सर. एक मिनिट सर, एक चेंडूचा वेळ 1 मिनिट.
माफ करा, कारण आम्ही प्रोफेशनल आमचे स्कोरर नसल्या कारणाने थोडस चूकभूल असेल ती माफी असावी. तर इथे पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 12 या आकड्यावरती पोहोचतोय. मात्र गोलंदाज तयार आहे. दुसरा गोलंदाज आपण बघतोय, दिशांत पाटील. हा मात्र चेंडू फिरकीचा नमुना आपल्याला पाहायला मिळाला. दिशांत याच्या स्वरूपामध्ये पहिला चेंडू सुंदररित्या टाकला गेला. हा गोलंदाज दिशांत. हा मात्र चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षकाने कोणती चूक केली नाही. मात्र इथे परतावं लागणार आहे जयवंत या फलंदाजाला, जो वैयक्तिक 1 या धावसंख्येवरती बाद झालाय. मात्र त्याची जागा सावरण्यासाठी आपण बघतोय दिशांत पाटील हा सुंदर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. 0 धावा जमवण्यामध्ये यशस्वी ठरलाय. मात्र इथे स्ट्राईक एंडवरती बघतोय आपण नौका फलंदाज समाधान बताले आणि साथ देणारे त्याचा अर्जुन बताले. स्ट्राईक एंडवरती बघतोय समाधान बताले 53 धावांचा पाठलाग करत असताना 12 धावा जमवण्यामध्ये यशस्वी ठरलाय. मात्र प्रथमतः स्ट्राईक एंडवरती समोर दिशांत. फुल टास गतीचा चेंडू होता. मात्र इथे थोडासा चाच पडतोय. मात्र लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव मिळते आणि एका धावेची धावसंख्या वाढेल. धावसंख्या 13 या धावांवरती पोहोचते. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही 9 चेंडू आणि 40 धावांची गरज असणार आहे. ती म्हणजे वारदोली संघाला हा सामन्यांमध्ये जिंकायचा असेल तर. मात्र इथे अर्जुन मात्र शर्तीचे प्रयत्न करतोय आणि प्रयत्नांना यश येतोय. चेंडू जातोय सीमा पार षटकारावरती. तर या षटकाराच्या मदतीने धावसंख्या वाढले. धावसंख्या झाली ती 19. हा मात्र चेंडू पुन्हा एकदा डॉट टाकण्यामध्ये यशस्वी ठरलाय. तर अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी असेल या षटकांमधील. सुंदर चेंडू खेळून काढलाय. मात्र इथे उचलणार फेकणार तेवढी सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मात्र इथे 1 धाव मिळाली. एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली आहे ती 20 या धावांवरती. नौका गोलंदाज आपण बघतोय शेवटचं षटक असणारे रोहन ठोंबरे. तर स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय अर्जुन, जो एकटा खिंड लढवताना आपल्याला पाहायला मिळते. सहा चेंडू आणि जवळजवळ 33 धाव संख्येची गरज आहे. ती म्हणजे वारदोली संघाला. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. मात्र डॉट चेंडूची सांगता होते. उर्वरित 5 चेंडू आणि 33 धाव्यांची गरज.
मानस मनोरे, आपण जर कुठे असाल तर कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे.